ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता हनीमूनला गेलेल्या अर्जुन आणि सायली समोर भयानक दोन घटना घडून आता दोन्ही घटनेत एकमेकांचा जीव वाचवून अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमात पडताना आपण बघणार आहोत. जेव्हा दोघांनीही एकमेकांचा जीव वाचवलेला असतो तेव्हा एकमेकांच्या मिठीत येत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तोडून आता अर्जुन आणि सायली दोघेही खऱ्या प्रेमात पडलेले असतात. आणि आता त्या क्षणी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तोडून सायली ही कायमची अर्जुनची होताना आपण बघणार आहोत. आणि आता त्यामध्ये पहिल्या घटनेत सायलीला मगरीच्या तावडीतून पाण्यातून सुटका करून अर्जुनने सायलीचा जीव वाचवलेला असतो, तर दुसऱ्या भयानक घटनेत मैपतने पाठवलेल्या गुंडांच्या तावडीतून सायली ही अर्जुनची सुटका करते आणि दोघांनीही एकमेकांचा जीव वाचवून आता अर्जुनने सायलीला आय लव्ह यूचे प्रपोज केलेले असते आणि सायलीने त्या क्षणी सर्व बंधने तोडून अर्जुनच्या प्रेमाचा स्वीकार केलेला असतो. त्यामध्ये आता प्रताप आणि कल्पनाचा आशीर्वाद घेऊन अर्जुन आणि सायली त्यांच्या कारमधून हनीमूनला निघालेले असतात. तर इकडे कुसुम ही सुभेदारांच्या घरी येताच आता कुसुमला अर्जुन आणि सायली हनीमूनला गेल्याचे समजते आणि बाहेर येऊन ताबडतोब कुसुम आता अर्जुन आणि सायलीला थांबवते. त्यानंतर आता कुसुमने अर्जुन सायलीची भेट घेतलेली असते तेव्हा हुशारीने आता अर्जुन आणि सायलीने कुसुमताईला पटवलेले असते. तर आता कुसुमने अर्जुनला सायलीला 4 हात लांब राहण्याचा सल्ला दिलेला असतो. आता कुसुमताईचे म्हणणे मान्य करून अर्जुन आता सायली सोबत हनीमूनला निघतो. तर इकडे आता तन्वी सुद्धा तिची बॅग घेऊन हनीमूनला निघालेली असते आणि आता इकडे विपुलला फाट्यावर मारून ती तिच्या मैत्रिणीसोबत हनीमूनला जाणार असल्याचे सांगून आता एकटीच तन्वी तिची बॅग घेऊन कारमधून हनीमूनला जाते. तर आता इकडे अर्जुन आणि सायली सुद्धा माथेरानच्या त्या निसर्गरम्य थंड हवेच्या वातावरणात आलेले असतात. आता माथेरानमध्ये येताच अर्जुन हा सायलीसाठी घोडा घेतो आणि सायलीला घोड्यावर बसवत मस्त मज्जा मस्ती करत आता अर्जुनने सायलीला हॉर्स रायडिंगचा आनंद दिलेला असतो. तर आता सायली सुद्धा खूप खुश झालेली असते आणि त्यानंतर इकडे तन्वी सुद्धा आता अर्जुन आणि सायली थांबलेल्या रिसॉर्टमध्ये येते आणि त्याचबरोबर आता मैपतचे गुंड सुद्धा तिथे आलेले असतात. तर तन्वी हुशारीने आता त्या रिसॉर्टमध्येच रूम घेते. तर आता इकडे अर्जुन आणि सायली निसर्गाचा आनंद घेऊन इकडे तिकडे माथेरान फिरत असतात. तर आता इकडे तन्वी त्या गुंडांसोबत अर्जुन आणि सायलीला कसे सळो की पळो करून सोडायचे याचा प्लान करत असते. इकडे मात्र मैपतच्या डोक्यात काहीतरी वेगळेच शिजत असते आणि ज्या वेळेस मैपत त्या गुंडांना माथेरानमध्ये पाठवतो त्यावेळेस आता मैपतने अर्जुनला मारण्याची त्या गुंडाला सुपारी दिलेली असते आणि हे तर तन्वीला माहीतच नसते. तन्वीला वाटत असते की फक्त ते गुंड आता अर्जुनला त्रास देण्यासाठी आपल्याकडे सोबत पाठवले, पण आता खरं काहीतरी वेगळंच असतं. तेव्हा मैपतच्या सांगण्यावरून आता ते गुंड अर्जुनला मारण्याचा प्लान करतात आणि आता त्यासाठी आपल्याला त्या रिसॉर्टमध्ये अर्जुनला मारता येणार नाही आणि जेव्हा अर्जुन बाहेर पडेल त्यावेळेस त्याला एकांटी गाठवायची आणि तिथेच त्याचा खेळ खल्लास करायचा असे गुंडांनी ठरवलेले असते. इकडे आता तन्वी ही लगेचच अर्जुन सायलीला कसा रिसॉर्टमध्ये त्रास द्यायचा याचा रूममध्ये प्लान करत असते. इकडे आता कारमधून अर्जुन त्याच्या रिसॉर्टमधून बाहेर पडतो, पण त्याच वेळेस मैपतचे दबा धरून बसलेले गुंड आता अखेर अर्जुनला घेरतात आणि त्याच ठिकाणी आता अर्जुनला मारू लागतात. आणि आता अर्जुनला चोहोबाजूने पकडल्यानंतर ते गुंड अर्जुनवरती हल्ला करतात. त्याच वेळेस आता एक दुसरा गुंड लगेचच त्याच्याजवळचा धारदार सुरा आता बाहेर काढतो आणि त्याच वेळेस आता अर्जुनला तो गुंड मारणार एवढ्यात पाठीमागून सायली तिथे पळत येते. लगेचच सायली एक लाकूड एका गुंडाला मारते आणि त्या गुंडाचा तोल जाऊन तो खाली पडतो. त्या क्षणी अर्जुन दुसऱ्या गुंडाला लगेचच बदबद बदलतो. तर आता सायली मोठ्याने ओरडत असताना लगेच आता आपले इथून पळून गेलेलेच बरे असा विचार करून ते गुंड तेथून पळून जातात. आज खऱ्या अर्थाने सायलीमुळे आपले प्राण वाचल्याचे अर्जुनच्या लक्षात येते.
त्या क्षणी अर्जुन आता सायलीच्या खऱ्या प्रेमात पडलेला असतो. इकडे आता अर्जुन हा पुन्हा सायलीला घेऊन आता नदीवर आलेला असतो आणि आता नदीतील त्या पाण्याची मौज मजा आणि मस्ती घेत धमाल उडवत आता सायली ही त्या निसर्गाचा आनंद घेत असते. त्या नदीच्या पाण्यातील कारंजे उडवून आता सायली ही खूप आनंदी झालेली असते. पण त्याच वेळेस आता सायली ही नदीच्या त्या पाण्यात जाताच नदीतून एक भयानक मगर बाहेर येते आणि ती मगर त्या क्षणी आता सायलीच्या पायाजवळ येऊ लागते आणि अखेर अर्जुन आता लांबूनच ती मगर सायलीकडे येत असल्याचे बघतो आणि आता ती मगर सायलीवरती हल्ला करणार एवढ्यात अर्जुन सायली मी आलो असे म्हणत आता सायलीकडे धाव घेतो. सायलीला मात्र काहीच लक्षात आलेले नसते. पण अर्जुन पळत आपल्याकडे येत असलेला बघून सायली पाठीमागे बघते तर एक भली मोठी मगर आता सायलीच्या पायाकडे एकदमच जवळ येऊ लागते आणि आता लगेचच ती मगर सायलीच्या पायावरती हल्ला करणार आणि उडी घेणार. एवढ्यात आता सायली ही पुढे पळू लागते तर अर्जुन सायलीला ढकलून लगेचच बाजूला पडतो आणि मगरीपासून आता अर्जुनने सायलीला वाचवलेले असते आणि खऱ्या अर्थाने आता लगेचच अर्जुन हा सायलीच्या मिठीत आलेला असतो. तेव्हा आज खऱ्या अर्थाने अर्जुनमुळेच आज आपले प्राण वाचले हे सायलीच्या लक्षात येऊन पटकन घाबरून सायली आता अर्जुनला मिठी मारते. भीतीने घाबरून आता सायलीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो तर अर्जुनने सायलीला हिंमत आणि आधार दिलेली असते आणि ताबडतोब अर्जुन हा सायलीला घेऊन तेथून बाहेर येतो. तर आज खऱ्या अर्थाने दोघीही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात. तर आज अर्जुन सर जर नसते तर आपले काय झाले असते आणि मग मधुभाऊचे काय झाले असते ह्या सर्व विचार येऊन आता सायली ही प्रेमाने अर्जुनकडे बघत असते आणि त्या क्षणी अर्जुन आता सायलीला आय लव्ह यूचे प्रपोज करतो. अर्जुन म्हणतो की मिस सायली मी तुमच्यावरती आता खरं प्रेम करायला लागलो आहे आणि तुमच्या प्रेमात पडलो आहे. तुमच्याशिवाय माझे जगणे आता अवघड आहे आणि मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. तेव्हा आता सायली अर्जुनच्या डोळ्यातील ते प्रेम बघून आता सायलीने देखील अर्जुनच्या प्रेमाचा स्वीकार केलेला असतो आणि दोघेही प्रेमाने एकत्र आलेले असतात. आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थाने तन्वीचा खेळ खल्लास झालेला असतो आणि आता तन्वी ही अर्जुन आणि सायलीला त्रास देण्याच्या हेतूने तिथे आलेली असते खरे. पण एकमेकांच्या प्रेमात पडलेले अर्जुन आणि सायली तन्वीला कसे सळो की पळो करून सोडतात आणि तन्वीचे भयानक सत्य आता अर्जुन समोर येऊन अर्जुन कसा रविराजला फोन करून तन्वी तिथे आल्याचे सांगतो आणि जेव्हा तन्वीचा खोटारडेपणा आता रविराज समोर येतो तेव्हा रविराज आता तन्वीला कोणती भयानक शिक्षा देतो हे आत बघण्यासाठी आणि आता हनीमूनमध्ये येऊन एकमेकांच्या प्रेमात पडत अर्जुन आणि सायली कसे हनीमूनमध्ये मौज मजा आणि एन्जॉय करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.